नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। वरिष्ठ संशोधन सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि कामगार यासारखी पदे भरल्या जात आहेत। त्या पदासाठी जो वेतन आहे तो दरमहा 12,750 ते 31,000 रुपयापर्यंत असणार आहे। चौथी पास ते MSc पदवीधर असणारी उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, त्यासाठी शेवटची तारीख 18 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर आज आपण या पदासाठी असणाऱ्या एकूण जागा, वयाची अट, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे। तर त्याच पदभरतीच्या जाहिरातीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे। तर या ठिकाणी बघा, आंबा आणि काजू यांच्या लागवडीवर औष्णिक वीज प्रभाव अभ्यास करण्याकरता हे प्रोजेक्ट इथे उभारण्यात आलेले आहे। तर त्या प्रोजेक्ट अंतर्गत विविध पदांची या ठिकाणी रिक्रुटमेंट आहे। तर त्या रिक्रुटमेंट करता या पदभरतीची जाहिरात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ती कोणकोणती पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत तर या ठिकाणी बघू शकता, सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणजेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक, त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर आणि लेबर अशी विविध पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर या पदांकरता 18 जुलै 2025 या तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे। तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज सादर करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांकरता अर्ज सादर करू शकणार आहात। तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची माहिती संबंधास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत पाठवायचा आहे। त्याकरता कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी होणार नाही, थेट मुलाखतीच्या माध्यमातून पदाकरता निवड केल्या जाणार आहे। थेट मुलाखत होणार आहे, कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी होणार नाही। तर एक सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे या ठिकाणी या पदाकरता अर्ज सादर करून या पदांसाठी आपली एक स्थान या ठिकाणी मिळवण्याची। तर अशा प्रकारे मित्रांनो, या पदभरतीची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज सादर करायचा आहे। तर तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे त्याची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर सुरुवातीला कोणते पद या ठिकाणी भरल्या जाते, त्या पदासाठी रिक्त जागा किती आहे, वेतन किती आहे, शिक्षण पात्रता किती आहे याची माहिती आपण या ठिकाणी बघू। तर बघा मित्रांनो, सिनियर रिसर्च असिस्टंटसाठी 4 जागा इथे दिलेल्या आहेत। त्यामध्ये हॉर्टिकल्चरसाठी 1 जागा आहे, ॲग्री एंटोलॉजी प्लांट पॅथॉलॉजीसाठी 1 जागा आहे, त्यानंतर प्लांट फिजिओलॉजीसाठी 1 जागा आहे, त्यानंतर सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीसाठी 1 जागा, अशा टोटल 4 जागा वरिष्ठ संशोधन सहाय्यक करता इथे देण्यात आलेल्या आहेत। जयगड रत्नागिरी हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। 31,000 रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी असणार आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर इथे अर्ज सादर करू शकता। त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर करता 1 जागा देण्यात आलेली आहे, 22,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे। जयगड रत्नागिरी हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर लेबर करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर या पदासाठी 1 जागा दिलेली आहे, 12,750 रुपये या ठिकाणी सॅलरी या पदाकरता असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी या पदांची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून त्याकरता वेतन आणि नोकरीचं ठिकाण याबाबत माहिती दिलेली आहे। तर आता या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, या पदासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी मित्रांनो टोटल 4 जागा आहेत। तर त्यामध्ये पोस्ट या ठिकाणी बघू शकता, हॉर्टिकल्चर हे पहिले पोस्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर या पोस्ट करता तुम्ही हॉर्टिकल्चर मधून MSc झालेला असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकता। त्यानंतर ॲग्री एंटोमॉलॉजी मध्ये तुम्ही MSc झालेला असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर प्लांट फिजिओलॉजी मध्ये MSc झालेला असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर सॉइल सायन्स अँड ॲग्री केमिस्ट्री यामध्ये तुम्ही जर MSc झालेला असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे वरिष्ठ संशोधन सहाय्यक
शिक्षक या पदासाठी जी काही पोस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर त्या पोस्टमध्ये तुम्ही या ठिकाणी MSc झालेला असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर कोणत्याही शाखेमधून तुम्ही या ठिकाणी पदवीधर असाल, मराठी 30 टायपिंगचं सर्टिफिकेट आणि इंग्लिश 40 टायपिंगचं सर्टिफिकेट, त्यासोबत MSc उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी अर्ज सादर करू शकता. पदवी या शिक्षण पात्रतेसोबतच तुमच्याकडे व्यावसायिक शिक्षण पात्रतेचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या दुसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर लेबरसाठी किमान 4थी पास अशी उत्तीर्ण शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्याचसोबत तुमच्याकडे फील्ड वर्कचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर या तिसऱ्या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो या पदांसाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर वयाची अट इथे बघू शकता, 38 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर कॅटेगरीमधील उमेदवारांकरता एज रिलॅक्शन शासन निर्णयानुसार या ठिकाणी असणार आहे. तर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. जो तुम्ही या ठिकाणी इन्व्हलप वापरणार आहात, त्या इन्व्हलप म्हणजेच त्या लिफाफ्यावर तुम्हाला ठळक अक्षरामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज इथे सादर करता त्या पदाचे नाव या ठिकाणी ठळक अक्षरामध्ये लिहायचे आहे. अर्ज सादर करण्याकरता या विभागाचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे. इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा या पदासाठी घेतल्या जाणार नाही. थेट निवड प्रक्रियेतून मुलाखतीच्या माध्यमातून त्या पदासाठी तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर एक सुवर्ण संधी आहे कृषी विद्यापीठामध्ये या प्रोजेक्ट अंतर्गत काम करण्याची. 11 महिन्याच्या कालावधीसाठी मित्रांनो ही कंत्राटी स्वरूपाची पदभरती या ठिकाणी होत आहे. तेव्हा तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा तर या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा फॉर्मॅट कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे त्याची माहिती मी या ठिकाणी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवातीला बघा मित्रांनो, या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर फुल नेम ऑफ मध्ये तुमचं संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक इथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करत आहात त्या प्रोजेक्टचे नाव लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण राहण्याचा पत्ता इथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही वर्किंग प्लेस असेल ते इथे लिहून घ्यायचं आहे. तुमचा जन्म कुठे झाला, तुमची डेट ऑफ बर्थ काय ती इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं वय किती आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची रिलिजन कोणतं आहे, तुमचं कास्ट कोणतं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता त्या कॅटेगरीचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा थोडं खाली आल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बाबत म्हणजेच शिक्षण पात्रतेबाबत या रकान्यामध्ये तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जो काही या ठिकाणी कामाचा अनुभव असेल तो या ठिकाणी या रकान्यामध्ये या बॉक्समध्ये या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि खाली दिलेल्या ठिकाणी स्वाक्षरी करून तो अर्ज संपूर्णपणे या ठिकाणी भरून घ्यायचा आणि त्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या छायांकित प्रती त्या अर्जासोबत जोडून तो अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे. 18 जुलै 2025 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मुलाखतीच्या माध्यमातून या 3 पदांकरता ही रिक्रुटमेंट या प्रोजेक्ट अंतर्गत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून घेतल्या जात असून त्या पदभरतीची माहिती जाहिरात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.